कधी ना कधी घात होणार या एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालींसारख्या सारख्या जखमा होत होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये. त्याचे वैरी टपून बसले आहेत, ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचाच ती विचार करीत दिवस मोजत होती. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला. गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मांगवाड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकाला शब्दानं न दुखवणारे मांग आपसात लढले. हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान सरफडला. कारण बाबरखानाबरोबर उमा चौघलाही आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबरखानला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठी मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती. परंतु सारा डाव उधळला गेला. आपसात मारामारी करून सर्वच मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणं करण्याऐवजी सर्वांनी सकाळी सूर्योदयालाच चावडीवर बोलावलं. त्यावेळी 2 फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसऱ्या फळीचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी ओढीत बसला होता. पाठीमागं एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून धूर सोडित होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिकच रुंदावला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळे त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढं आला. त्यानं आपला जखमी हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली. चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर मंडळी यांचे चेहरे गंभीर करून बसले होते. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेला सावळाकडं रागानं पाहत म्हणाला, "काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग." "अस्वलावानी दिसता सरकार," सावळा उत्तरला. त्याचं हे उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले. "तुला माझी भीती वाटत नाही?" "नाही सरकार." "का वाटत नाही?" "मेलालं मेंढरू आगीत भीत नसतं. रावसाहेब, खरं आहे तुझं." बाबरखान म्हणाला, "रात्री मारामारी का केली रे?" "मी वाईच दारू घेतली म्हणून." फकीराला राग आला. त्यानं मला काठी मारली, मग झाली जुपी. सावळ्यानं एका दमात सारं सांगून टाकलं. बाबरखान पुढं काहीच बोलला नाही. त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही. दुपारी राहुटी उठवून तो रवाना झाला आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं. वारणेच्या काठी मळीला झालेल्या जखमा पाहून आपण अडकू म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली. गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, "फकीराचं लग्न करून टाक. सर्वात मोठा उपाय हाच आहे. एकदाचं लग्न झालं की हा सुतासारखा सरळ प्रपंच करू लागेल." पण ते राधाला पटलं नव्हतं. कारण त्याच्या बापाचा राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेढ्याची पुडी कमरेत खोचून त्यानं जीव दिला होता. त्याचीच ही अवलाद. त्याचं लग्न झालं काय आणि न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एके दिवशी चिंचिनकर पिराजी आला आणि राधाला, "अक्का, तू 12 वर्ष गाव सोडून कुठं गेली होतीस? एकदा चल चिंचणीला, राहा 4 दिवस नी ये मग." "नाही रे बाबा," राधा म्हणाली. "घरात आत्या हायती, त्यांच्यानं काम होत नाही नी ह्या घरात भूच नाचतया, त्याला कुठं सोडू?" "त्याची नका काळजी करू," पिराजी म्हणाला. "तू आत्याला बी घे संग नी चल. फकीराची काळजी करू नको, त्या भूताला मी मंतीर मारतो." पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकुरीत कैक वर्ष काढून कंटाळा आलेली राधा चिंचणीला गेली. ती राहीलाही घेऊन गेली. ऐन डोंगराच्या पायथ्याला परबीचं मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिंचणी वसली होती. सभोवतालची घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कोणं, राधाला हे पाहून सारं नवंच वाटत होतं. त्यात परब तिचा संसार नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई. 60 वर्षाचा म्हातारा, परबती आणि म्हातारी ही सारी माणसं एका माळेत ओवलेल्या मण्यांसारखी वागत होती. 2 दिवसात सरूबाईची आणि राधाची चांगली ओळख झाली. फकीराची आई म्हणून परबती मोठ्या आदरानं तिच्याकडे पाहू लागला. एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला, "बाई, तू साधी नाहीस.
तू एका वाघाची आई आहेस. हे ऐकून राधाच्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. परबतीचा तो संसार, ते घर, पिराजीची मुलं हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल, तोही संसाराला लागेल आणि आयाबाया सांगतात तसंच का होणार नाही. लोक म्हणतात स्त्री ही पुरुषाची व्यसन असते. मग आपण फकीराला, राधाला सरूबाईला गोड स्वभाव, रंगरूप सर्व काही पसंत पडलं. ही सरू आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू? अक्का, विचारू न गं, मला माग, पिराजी म्हणाला. माझं डोसकं कापून पायावर ठेवीन मी. न गं, मला डोसकं तुझं, राधा म्हणाली. मला सरू देऊन टाक, मी फकीराचं लगीन करते. तुला सून पटली? हो, मला पटली. रंगानं, रूपानं, गुणानं, साऱ्यानं बाबा. मग लगेच घेऊन जा, लाव लगीन. बरं म्हणजे तू नामानिराळ्यात बरं आहेस की. मग मी काय करू ते सांग. तू या लग्नात काय करणार? काय करू? बोलावलंस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आयत्या पोळ्या तू खाणार? मग सांग काय करू ते. लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देऊ. नवं, लगीन माझ्या दारात झालंच पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथं करतो. मग जमलं. राधा हरकून म्हणाली. बाबासने विचार सांजला. त्याला काय विचारायचं? पिराजी म्हणाला. ही बातमी ऐकून आबा टिकीनं ढोलकी वाजवील, तयारी कर. सारं लागलं त्याला गाडीत भरील. चल, नवरी तुझी, नवरा तुझा, हे घर बी तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट परबतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले. सरू लाजून सूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जल्दीनंच परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लवकरच पाहणार या गोड विचारात त्या सासूसुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासूनी आजेसासू होऊन सून आणि नातसून दोघी आपल्या हाताखाली येणार. केवढं हे आपलं नशीब. या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाईंनी राहीबाई दोघी कराडला आल्या. पिराजी त्यांना पोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखा दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाकाठच्या आमराईत दूरदूरचे वाटसरू बसले होते. कोण जेवण करीत होते, कोण चुली पेटवून पीठ मळीत होते, तर कोण भाकरी खाऊन सावलीत आराम करीत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं. त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीच चरकलं. 1-2 दिवसाच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भलतीच भीती वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन ही बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या आमराईत बसवेना. तिनं पिराजीला सांगून गाडी जुंपली आणि घर जवळ केलं. आली म्हणता कार्तिक पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न लागली आणि मग लग्न सराई सुरू झाली. पहिलीच तिथी धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कुणाचं झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावण्या देत स्वतः सत्तू 200 माणसांसह लग्नाला आला. त्यानं सुरती रुपयांनी नवरा नवरीची ओटी भरली. उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णुपंत, शंकरराव पाटील ह्या मंडळींनी देखरेख केली आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळ्यानं गवऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तरळला. दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती, परंतु ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. गमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचं असा राधाचा निर्धार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पाडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलतीने राहीबाई यांना बोलून दाखवलं. आता फकीराचं बाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं. आता हे कवा बी झाकू दे, आम्ही तयार केली या. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4 दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरत होती. त्यामुळं आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायचा विचार केला आहे असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं.
परंतु आता साधूवरही 4च तांदूळ पडलेले पाहावे हा विचार काही त्या तिघांना सोडवत नव्हता. 6 महिन्यापूर्वी दूर कुठंतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलावा सुरू झाली होती. लोक कारबाजले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातील प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावच्या गाव, घरच्या घरं बसल्याच्या एक कथा दुसऱ्याला सांगत होते. आणि ते खरंही होतं. ती साथ अधिक उग्र स्वरूप धारण करून इंच इंच जमीन व्यापीत पुढं पुढं सरकत होती. आणि गावात साथ पसरतात भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते. जणू त्यांच्यासाठी भयंकर वनवास लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100 फक्त 10च कशीबशी वाचत होती. मारणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसे उरत नव्हती. घरातील सर्वच माणसे एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठीही कुणाला शुद्ध उरत नव्हती. या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं. दौलती हबकला, राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही पुढे एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळं वाढवून मेरू घडवला, पण आता ह्या तापाच्या साथीत ह्यो मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसा तरी धीर धरत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिनास मांग गेला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरू टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. 11 विकराळ ढग गगनात जमले व लगेच लोळून निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोकडा ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रांना दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोकडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरं नक्षत्र आलं तसंच गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा निघून गेला. धूळ उडू लागली. वळवानं उगवतीची गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेले बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हंबरू लागली. गुरं हाडं चिंध्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिघळीत निघाले आणि ते मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसांवर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कण्हू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवाट्यात काही चिता जळाल्या, पण लवकरच लाकडांची टंचाई झाली आणि मढी मातीआड करण्याची सर्वांवर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका एका गोरीत बसतील तितकी मढी गाडली जाऊ लागली. आणि मग डोंगरातील कोल्ही, लांडगे यांनी गावदरीला तळ दिला. वैरा न मिळाल्यामुळं मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्ह्या कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मांगवाडा साथीनं कणत पडला होता. जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई व सरू घरी दाणे दळून घरोघर तरवणी पुरवीत होत्या. आजाऱ्यांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मांगवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असा त्या दोघींनीही निर्धार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणासाठी गोरी खणून हैराण झाले होते. एकट्या मांगांचीच नव्हे तर उभ्या गावाची मढी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मरणानं जातीभेद नष्ट केला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू व राधा याही आल्या होत्या. दौलती व राहीबाई एका जागी बसून कोण मेलं याची चौकशी करत होते. इतक्यात मोक्या आला. म्हणाला, दाजी हाय का? हाय या, फकीरा म्हणाला. आता कशाला येऊ? चिंगा म्हातारी गेली. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला मातीआड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला, दाजी, ही म्हातारी जगली असती मग तिला का जीव नकोसा झाला? सावळ्यानं खवचटपणानं विचारलं. आणि मुरा म्हणाला, अन्ना वाचून माणूस मरतंय म्हणजे कसं? फकीरा हुंकारला व मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडीला चिंपडभर दानं हायती. मांज्यानं हे हाल बघवना. मग काय करायचं? फकीरानं विचारलं. काही करता येत नाही, मुरा उद्गरला. बोलता बोलता ते सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला,
तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा, मी गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झरकन पांदीकडे गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यापुढं कधी आला हे त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिरंकृत केला होता. सर्वत्र अंधार आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हुंकीचू होत नव्हतं. मधून एखाद्या घरी रडण्याचा कल्लोळ उसळत होता, पण रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती, त्यामुळं गावात भेसूरता अधिक उग्र झाली होती. फकीरा वाड्याच्या ढेलतेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला. फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? फकीरा. पंत गडबडीने मधल्या अंगणात आले. पंताच्या वयानं आता 60 गाठली होती, पण त्यांचा धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळे पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसत होते. त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरकल्याप्रमाणे गंभीर होता. फकीरा पुढं होऊन एकदम पंतांपुढे थांबला. त्यानं आपले कठीण मजबूत हात पाठीमागं धरले होते. त्याचे रसरसणारे डोळे पंतावर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला. पण पंतांनीच सुरुवात केली. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे? त्यांच्या करारी नेत्रांचा चिंतेत भाव तरळला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांगा महारांचा वंशच उरत नाही आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत होते. मग तुझं म्हणणं काय आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा उठांवरून कोरडी जीभ फिरवीत म्हणाला, भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबगडा आता माझ्यानं ऐकवेना. ढेकळावाणी काळी झरगत आहे माझं. फकीराच्या पापणीत देवळीतील त्या निरंजनांच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्यानं गरकन मान फिरवून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. धीरानं घ्यायला पाहिजे आता फकीरा. आबा. फकीराच्या काळजातून कणत बोल आला. मांग महार भोपळीच्या आणि करडूचा पाला खाऊन जपतोय, पण जमना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीज शाबूत ठेवलं असतं, पण ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा. फकीरानं पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतांकडे पाहिलं. पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला. मग आता पुढं काय? पंतांचा धीर गंभीर आवाज वाड्यात घुमला आणि फकीरा मंद स्वरात म्हणाला, तुम्हीच सांगा. मी काय सांगू? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे, हे मी सरकारात कळवलं आहे, परंतु टिचभर चिठ्ठीनं त्याचं काही उत्तर नाही आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे. मग आमासनी धनी कोण? फकीराचा स्वर वैतागला. कोण कोणाचा धनी नाही. पंत चटकन बोलून गेले. माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे. मी संकटात आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं हे महत्त्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिकच चिडक्या सुरात उद्गरला. जसं जमेल तसं. पंत खटकन बोलले. काहीही करा, पण जगा. त्यांनी झेप घेऊन निरंजनाची वात वर करून मोठा प्रकाश केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आणि अंधार थरारला. मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंतांचा चेहरा बिथरला. त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जानव्याला करकचून तिढा देत म्हणाले, तुम्ही कुत्र्यांसारखं मरू नका. हेही दिवस जातील. पंतांच्या मुखातून शब्दांऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला. त्यानं पंतांपुढे हात टेकला आणि तो उठून म्हणाला, आबा, मी जातो. जा. उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात. माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काजळी झाडतात ज्योत प्रखर व्हावी, तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारली. तो चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवीत बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युत गतीनं निघाला. तुम्ही जगलंच पाहिजे, हे पंतांचे शब्द त्याच्या डोकीवर घन घालीत त्याच्याबरोबर धावत होते. त्या शब्दांचं काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लोटीत सुटलं होतं. मांगांची आणि महारांची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेनं खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबड गुक्कार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व आणि शब्द त्या काट्यात रांगत होते. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी उभी माणसं होती
तेवढी जमून फकीराची वाट बघत होती. या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झाली होती. जे अगदी जेर झाले होते नि भुकेने वाकले होते ते मनात म्हणत होते, पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यानं पंताला सांगावं, ह्या गरीबासनी दे, घरात असलं नसल ते दे. तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडे रोखून पाहत अंदाज बांधित होते, फकीरा येताना 25 पोती जोंधळे घेऊन यावा. फकीराचं पंतावर भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाहीत आणि यावेळी पंत नक्कीच मांग महार मरू देणार नाहीत. असे नाना तर्क करीत माणसं फकीराची वाट पाहत होती. त्यांच्या डोळ्यातील बुबळं कार्यक्षम झाली होती. मनसारी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेनं त्यांच्या रक्तबंबाळ मनांना हुरूप आला होता. आपला निर्वेश होणार ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्यांचा हिशेब करीत होते. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकीत अंगावर घोंगड्यांची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा असं मनात म्हणून सर्वच सरळ बसले. ती कानांची कावडं खाडकन उघडली गेली, परंतु दुसऱ्या क्षणी ते निराश झाले. ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकीरा नव्हे हे लक्षात येऊन कुणीतरी विचारलं, कोण हाय? मी तायनू महार हाय गा. अंधारात सर्व वळवळ झाली. पुन्हा स्वर नरमाईनं कणले, काय तायनूबा, कसं? सारी माणसं वळीनं निजून आलोय, तायनू गंभीरपणे म्हणाला आणि बहिरूनं विचारलं, म्हाताराचा ताप उतरला का? ह्या तापाला औषधच नाही. सावळ्याचा आवाज चरफडत आला. तायनू म्हणाला, या तापावर एकच औषध हाय, कंस. जवळजवळ सर्वांनीच तो प्रश्न एकदम विचारला आणि मग तायरू महान म्हणाला, भाकरी. भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीत होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती, नव्हे दिसत नव्हती. एवढ्यात फकीरा आला. त्याबरोबर सर्वांनी कान टवकारले. त्यांचे चेहरे गंभीर झाले. पटकुरं झटकून काहीजण किंचित पुढं सरकून बसले. मग सर्वांनी आपले निश्वास रोखून धरले. सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, हं, बोला गा. तायनू महार पुढं सरकत शांतपणे म्हणाला, काय म्हणलत पंत? त्यांनी जगाय सांगितले, फकीरा म्हणाला. पण कोरड्या बोलानं आम्ही कसं जगावं? सावळा बसल्या जागतचा उठून बोलला आणि जरा पुढं येऊन पुन्हा बसला. खरं हाय ते, फकीरा म्हणाला. आपुनी कुलकर्णी एकाच वाटेवर वाटचाल करतोय. मात्र फरक एवढाच की आपण आधी पोहोचणार नि पंत वाईट मागणं. त्याचं जाण्यावर येणार म्हणजे मरणार. आलं का ध्यानात? मग आमची वाट काय? मुरा उद्गरला. म्हणजे आम्ही मेलं पाहिजे. किवडा हरी महार ओरडला. नाही, आम्ही जगलंच पाहिजे. फकीरा खेकसला. आरपर कसं? सावळ्यानं मान वाकडी करून विचारलं. कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला. त्यानं हात जोडून विचारलं, पांडुरंगा, माझी 2 पोरं घडीची सोबती हायती. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिरीपेरबी तरवणी नाही. आता मी काय करू? मी म्हणणं तर करा. फकीरा ताडकन उठून ओरडला. काय करू? बोला दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि सर्व गोंगाटावर मात करीत फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केला, पण सरकार उत्तर देत नाही. मारुतीवानी तोंडाची माणसं बघून आम्हासनी वाटतं हे मारुतीच्या वंशाचं राज हाय. पण आता मात्र असं वाटतं की हे कुंभकर्णाच्या अवलादीचं राज हाय. आपण तलवारच घेऊन ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. आपण तलवार घेऊनच ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळुखाचं ऊर चिरीत गेले. फकीरा चपळाईनं घरात गेला. त्याच्या पाठोपाठ राधा, दौलती, राहीबाई, सरूबाई ही घरात गेली. फकीरा त्वेषाने पेटला होता. त्यानं देव्हाराकडे झेप घेऊन ती तलवार हाती घेतली. हीच तलवार धरून राणोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात तोडला होता. फकीरानं मग आईच्या पायावर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांच्या कृश पायांना मिठी मारून सद्गतीत होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरून ही मरणारी माणसं जगवणार. मला अडवू नका. मग त्यानं सरूबाईच्या पाठीवरून हात फिरवून म्हटलं, हपकू नका, सांभाळ सारं. आणि तो बाहेर गेला. त्याच्या हातातील ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं. क्षणभर हालचाल झाली. फकीरा एक एक नाव उच्चारू लागला. साधू, बळी, मुरा, केरू, सावळूनाना, घमांडी, तायनू महार, केसू महार, सुकाना भाना आणि ज्यांच्या पायात बळणी उरात हिंमत असेल त्यानं एका बाजूला निघावं. त्याच्या हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरू लागला आणि प्रत्येक हुद्द्यातून हुंकार निघाला. घोंगावत आग्या मोहाळ उठावं. तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेष तोडून बेभान झालेल्या सावळ्यानं डोकीवरचं घोंगडं हवेत भिरकावून शड्डू ठोकला.
उभं राहू नका, हत्यार घ्या, हत्यार उपाशी मरतात, फकीरा म्हणाला. हो, हत्यार घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या कोतरांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येऊ पुत्र, तुम्ही म्हड्यासनी पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा ढीग लावतो, घाबरू नका. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांचा चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासू लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या पाठीमागं 150 हत्यारं चकाकत निघाली. उरलेली माणसं आपापल्या घराकडे गेली. गबऱ्याला तरी घेऊन जा, राधा काळीच कठीण करून म्हणाली आणि खटकन थांबून फकीरा उत्तरला, न ग, त्याला आताची दौड निभणार नाही, तो थकलाय. त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकळला. त्याच्या त्या खेकळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधाचं काळीज निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजयी होऊन येणार असाच तिला धीर दिला. गावाबाहेर पडून माळ्याला लागल्यानंतर सावळ्यानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला, दाजी, आपण कुठं जायचं? माळवंडीच्या मठकऱ्याला लुटाया. फकीरा उद्गरला आणि वादळाप्रमाणे समोर पाहत धावत निघाला. मग सारेच धावू लागले. त्यावेळी माळवंडी शांत होती. कोपीत एखादा म्हातारा बसावा तशी डोंगराच्या खोऱ्यात बसली होती. तिच्या डोकीवर ती काळी रात्र नाचत होती. गावाच्या एका टोकाला तो मटकऱ्यांचा चिरेबंदी वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे फटकून उभा होता. त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतीवर अंधार टरकत होता. फार पूर्वी एका राजाने एका पुजाऱ्याला एका प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी 14 गाव इनामं दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या 14 गावांच्या इनामावरच त्या मठाचा खर्च चालला होता. परंतु त्या 14 गावाच्या जमिनीसाठी आणि त्या दौलतीसाठी त्या गावात भलतीच होड लागून आजपर्यंत कैकांचे खून पडले होते. एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपला दत्तक घालीत होता. आजही त्या प्रचंड वाड्यात 5 मालकीणी आपलं रांडपण रेटीत होत्या. तिथं पेवात किडे नांदावे तसं माणसं नांदत होती. मटकऱ्यांच्या त्या चौपासी वाड्यात प्रत्येक खांबाला दानाची एक कणगी उभी केली होती. कैक पेवात धान्य सडत होतं. बाहेरच्या त्या कणगीसारख्या लावून खांबाशी जखडून उभ्या केल्या होत्या. जागोजाग शिकारी कुत्री खुरमंडी घालून निजली होती. प्रत्येक कुत्र्यापाशी एक चाकरीचा गडी हत्यारबंद पडला होता. त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मटकरी निवांत निजला होता. सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंत करीत होती. तिथं निर्भय निजणाऱ्यांच्या घोरण्यानं रातकिडे भयभीत झाले होते. 14 गावाचं धान्यानी जीवन पोटात घेऊन तो दगडी वाडा सुस्कारे टाकीत होता आणि त्याचवेळी त्या दगडांना फकीराचे हात भिडले होते. 150 लोकांनी गावाची नाकेबंदी करून मठ आणि गाव यांच्यामध्ये पाचर मारली होती. सावळा, बै, मुरा यांनी पहिले आडणा मारायचं काम पुरं केलं होतं. गावची मुख्य वाट साधून दाबली होती. हातात ती तलवार घेऊन फकीरा वाड्यात शिरण्यासाठी उतावळा झाला होता. सर्वत्र शांतता नांदत होती. जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झाली होती. माळवंडीचा मटकरी पलंगावर पडून घोरत होता. मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती. आपल्या भोवती एक महासंकट विळखा घालीत आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती. बाहेर सावळा आडणा मारायचं काम वेगात करीत होता. त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं. आडणा मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती. म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करत होता. आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं. सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकावा असं त्याला वाटत होतं. म्हणून तो एकसारखा म्हणत होता, सावळू नाना, आटप लवकर, नाहीतर घात होईल. सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला, तयार असा. तयार हाय, दरवाजा द्या लोटून, फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळ्यानं तो प्रचंड दरवाजा लोटला. त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला. पेटत्या मशाली आणि नंग्या तलवारींनी मटकऱ्यांचं अंगण गच्च भरलं. सोप्यातील सर्व गुरं धडपडू लागली. कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला. मटकरी डचकून जागा झाला आणि त्यानं लाथा मारून चाकरांना जागं केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकली, धावा धावा. फकीरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला, बोंबलू न ग, नाहीतर मुंडकच मारीन. कुणीच नगड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही, नाहीतर जिवंत मराल. पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं. उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निश्चित पडले. कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थच कळला नव्हता. ती आपली तशीच भुंकत राहिली. मटकरी पुन्हा
मटकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहू लागला. खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कंगणीवर कुऱ्हाडीचे दणके बसून कणगी बाहेर पडलेल्या त्या धान्यांची गंगा अंगणापर्यंत धावून फकीराकडे आली आणि 50 सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागली. मटकऱ्याच्या पहिल्या बोंबेनं जागा झालेला गाव साधू घमांडी यांनी पुन्हा निजवला होता. 50 माणसं जागोजाग गोफणी जोडून दगड सोडित होती, पुढं येणाऱ्याला थोपवीत होती. तायनू महारानं एकट्यानंच एक पान रोखली होती. त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता. त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरत होता. कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती, परंतु पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळे एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं. हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढं आला. त्यानं खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्यांची दामन कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली व एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केल्या. त्या चिंचोळ्या पांदीत गुरांनी भयंकर थडथडाट केला. त्या जबर रेट्यानं गावचे गडी मागं सरू लागले आणि सारखं गोफणीचा मारा करीत फकीरानं वाट गाठली. पूर्वेला तांबडं फुटत होतं. दुष्काळानं पोळलेला मुलूक भकास दिसत होता. झाडं कशी तरी उभी होती. वारा मात्र जोरात पळत होता. रोगटलेल्या करवंदी झिपऱ्या चोडून बसलेल्या भिकाऱ्यांप्रमाणे दिसत होत्या. मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता. रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभली होती. सर्व काही शांत भासत होतं. भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता. निवडुंगात डंक करकरत होते. पक्षी किलबिल करत होते. गावात देवापुढं कर्णा वाजत होता. त्याचा दीर्घ नाद दूर दूर जाऊन भिडला होता. निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यासारखी धान्याची राज लागली होती. चिल्ली पिल्ली बुट्या पाट्या घेऊन ओळीनं बसली होती. जाणती पोरं चेकाळली होती. कैक दिवसात ती आज प्रथमच दाण्याला स्पर्श करणार होती. नुसत्या धान्याच्या दळवळानं कैकांची भूक मेली होती. जणू अमृतच तिथं अवतीर्ण झालं होतं. मुरा, सहदेव, तायनू महार हे करते पुरुष धान्य वाटीत होते. बुट्या पळत होत्या. मांगा महाराच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता. कित्येक दिवस निपचित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घरघरत होती. थंड चुलींना उभारा आला होता. कितीतरी दिवसांनी आज प्रथमच तळे जाऊन खाऊन तापत होते. धान्य वाटून एक लहानसा ढीग उरला. तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं, दाजी, हे दान कसं वाटावं? एक दाना वगैरे वाटू नका, फकीरा म्हणाला. डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा. एक दाना एका माणसाला 1 दिवस जगविल, हे विसरू नका. सर्व धान्य डावीनं वाटून झालं आणि सूर्य निवडुंगावर आला. तो दिवस महार मांगांना सोन्याचा दिवस भासला. कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन भाकरी शांतपणे खात होती. सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देव्हाऱ्यात उभी केली. दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला. बाबरखानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेढा देऊन अटक केली आणि एकूण एक मांग महार कैद करूनच त्यानं चावडी गाठली. चावडीत तरुण व गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या. काहींची दावण लावली. मग माळवंडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्याचं कार्य सुरू झालं. आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता. मुरा, बळी, बहिरू, तायनू, घमांडी, सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या. झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्या पोलिसांनी चावडीत आणून त्यांचा ढीग लावला होता. चावडीपुढील अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं. पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या. सर्वत्र संगिनी लखलखत होत्या. त्या गर्दीत बाबरखान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता. माळवंडीच्या मटकऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता. जेरबंद मांग महारांकडे तो कुऱ्ह्यात पाहत मिशीला पीळ देत होता. फकीराच्या अटकेची बातमी समजतात विष्णुपंत धावतच आले. त्यांना पाहून गर्दी पांगली. लोकांनी भांग करून पंतांची वाट मोकळी करून दिली. परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. दारातच उभे राहिले. ते संतापानं थरथरत होते. सर्वत्र निशब्दता निर्माण झाली होती. पंत बोलले नव्हे, जवळजवळ ओरडले. त्यांचा राग शिगेला पोचला होता. लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले. पंत म्हणाले, साहेब, काय आरंभलं आहे हे? आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे. प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उतरला आणि पंत एक पाय वरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले, आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत. हे मान्य आहे का आपणाला? हो, मान्य आहे. मग आम्हास न विचारता ही धरपकड का केली? विष्णुपंतांनी गाव कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर वाढत निघाला आणि प्रांतही चिडला. तो गुरकला, तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर माळवंडीच्या त्या मटकऱ्याला धडधडीत लुटला आहे. परंतु त्याला काय पुरावा आहे?
पंतांनी पुराव्याची मागणी करून त्याच्याकडे रोखून पाहिलं तेव्हा चटकन प्रांत म्हणाला, मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेपर्यंत आला असून ह्या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे. असं म्हणून प्रांत साहेबांना आपली बोट त्या सर्व लोकांच्या रुखानं फिरवलं. हे शब्द प्रांतांना सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे उच्चारले, परंतु विष्णुपंत खवळून गजरले. मग मला का अटक करत नाही तुम्ही? कारण तो माग माझ्याही गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला या क्षणी भाकरी सापडेल. हातापायांची आग झाल्याप्रमाणे चुळबुळत पंतांनी चौफेरीत दृष्टी फेकली तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिरावल्या होत्या. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रांत कपाळावर आठ्या आणीत म्हणाला. स्पष्ट बोला ना पंत. मग ऐका तर. पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलू लागले. साहेब, हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथं घरच्या घर बसवली आहेत. इथं मांग महार कुत्र्यांच्या मौतीनं मरत आहेत. हे सर्व तुम्हाला कळवलं होतं की नाही? खरं आहे, पुढे बोला. प्रांत बाबरखानाकडे पाहत म्हणाला. मग मला उत्तर का दिलं नाही? पंतांनी कडाडून विचारलं. उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी अराजकता माजवावी, कायदा हाती घ्यावा, एखाद्याला लुटावं. हे सर्व आम्हाला मान्य नाही. प्रांतानं नाक फेंदारलं. त्याचा चेहरा लालबुंद झाला. मग काय मान्य आहे? पंतही लालेलाल होऊन म्हणाले. लोकांनी कुत्र्याच्या मौतीनं मरावं, त्यांनी 3 वाटीची माती खावी, 10च्या ऐवजी 20 एका गोरीत गाडून घ्यावं, हे मला मान्य नाही सरकार. मग का मान्य आहे तुम्हाला? प्रांत पाय आपटीत खेकसला. त्यानं चावडीवर डोकीवर घेतली. तो पंतावर बोट रोखून म्हणाला, काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे? बेबंदशाही मान्य आहे? याला उत्तर होय. पंत धीर गंभीरपणाने उद्गारले. ठीक, करा लुटालूट. आम्ही आरोपींना घेऊन आताच साताऱ्याला जातो. प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि मग पंतही त्याच तालात म्हणाले. ठीक, खुशाल जा, पण लवकरच परत या. का? कशाला? प्रांत गोंधळला. मला, विष्णुपंताला अटक करायला. पंतांनी निर्वाणीन सांगून टाकलं. म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार? प्रांतानं चमकून विचारलं. पंतांनी उपरण्यानं कंबर बांधली. प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली नि मान उंचावून उत्तर दिलं. साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मौतीनं मरावं लागेल किंवा लुटारी होऊन काही दिवस जगावं लागेल. आणि मी कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस नाही साहेब. विष्णुपंतांच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीस आला. तो नरमाईनं म्हणाला, मग आम्ही काय करावं म्हणता? तुम्ही सरकार आहात, हा दुष्काळ निवारा. पंत निर्बाण होऊन म्हणाले. लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवा, नाहीतर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मरेल, हे विसरू नका. पंत बोलत होते, लोक ऐकत होते. आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं. प्रांत निरुत्तर झाला आहे हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपर खळ्या द्यायला सुरुवात केली. साहेब, हे लोक मढी नसून जिवंत माणसं आहेत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला परानी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार ह्यांच्यावर काबू करू शकत नाही, कारण तलवारी ह्यांना फार चालवल्या आहेत. हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्र स्वरात म्हणाला, आम्ही तुमचं वय नि दर्जा विचारात घेतला नाही, याबद्दल राग मानू नका. आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो. प्रांतानं असं म्हणतात पोलीस पुढे सरसावले. सर्वांच्या हातातील बेड्या निखळल्या. त्याबरोबर क्षणात चावडीपुढील ते अंगण हास्यानं नि आनंदानं भरलं. पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांताशेजारी खुर्चीवर शांतपणे बसले. फकीराच्या बेड्या निघतात त्यानं पंतांच्या पायावर मुरकड केली. शंकरराव पाटलानं आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली. माणूस असावा तर पंतांसारखा असावा, अशा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंतांकडे पाहत होता. थोड्याच वयात प्रांताचं बिऱ्हाड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि पंतांनं मांग महाराच्या बेड्या तोडल्या. लेका, असं म्हणत लोक घरोघर गेले. परंतु 8व्याच दिवशी गावात खळबळ माजली. उभा गाव चकित झाला, कारण एकदम साताऱ्याहून 2 हुकूम चावडीत येऊन थडकले होते. त्यापैकी एका हुकुमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं. ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. एक करता दयाळू नि दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला. नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यास शिगावच्या खोताचा हात नक्की असावा, असं जो तो म्हणू लागला. खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली या असावी असा सर्वांचा कयास होता. आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून
चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं. विष्णुपंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं. चावडीत आग धुमसत होती. रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून बसले होते. ते जाणून होते की शंकररावाची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे. आता लवकरच मांग महारावर नक्कीच नवं संकट येणार. आणि ते खरंही होतं. रावसाहेब कामावर रुजू होतात. त्यानं डोकीचं पागुटं फिरवलं. हातात फरशी कुऱ्हाड घेतली. आपल्या आळीची दांडकी पोरं बरोबर घेऊन तो गावाला दाबू लागला. आता शंकररावाचं राज इसरा. आता रावसाहेब पाटील हाय, नीट वागा, असं तो उघड उघड बोलू लागला. त्यानं फकीरासह कित्येकांवर कडी कमान धरली. रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन 1 महिना झाला होता. सूर्यवरती पळत होता. उन्हातील प्रखरता नरम होत होती. पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चकाट्या पिटीत होती, खिदळत होती. जाण्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता. तो गांजा उडून तर झाला होता. त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती. त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या 2 बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर झुगारीत होता. 4 दिवसांपूर्वी पहिल्यानं नांदाय आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं, स्वरूपाचं वर्णन करीत होता. जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता. तो पाटलानंही ऐकला होता. म्हणूनच पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होता. बोलता बोलता पंतांकडे चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला, पाटील, एवढी देखणी बायको मला मिळेल असं वाटलं नव्हतं. परत देवानंच मला ही केळीच्या खुटामानी बायकून दिली बघा. त्याचं असं झालं, रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला. त्यावेळी देवानं बी गांजा ओढला होता, म्हणूनच तो केळीचा खूट बाबीच्या खोडाच्या गळ्यात बांधला बघ, असं म्हणून पाटील पोट धरून हसला. त्याबरोबर सर्वच मंडळी हसलीनी चावडी दणाणली. त्यासरशी पंतांच्या कपाळाची शीर सणाणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले, पाटील, ही चावडी आहे, चव्हाटा नव्हे. हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला. त्याचा चेहरा खरकन उतरला. पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला, आणि पंत, मी पाटील हाय, डोंबारी नव्ह. मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा. पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला. तो मान उंचावून पंतांकडे पाहत म्हणाला, आम्ही कसं बी वागू, तुम्ही आमासनी सांगू नगास. ते कसं बी वागणं घरात. पंत पुढे पाहत काम करीत उत्तरले, देऊळ, चावडी, धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यानं पाटीलकीची हौस धरू नये. हे तुम्ही आमासनी शिकवू नका. पाटील तावात येऊन म्हणाला, मी हौसेने पाटील झालो नाही, हक्कानं. मग पाटलासारखं वागा. पंत गुरकले. पर तुम्ही मला दाबा देणारं कोण? पाटील घेऊन बोलला आणि पंत म्हणाले, मी विष्णुपंत कुलकर्णी आहे, नीट वागा, नाहीतर मी तुम्हाला 4 दिवसात सरळ करीन. पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका. हा गलबला ऐकून पेठेतील लोक चावडीपुढे जमले. लोकांनी पाटलाला विचारलं, पाटील, काय भानगड आहे ही? विचारा त्या पंतासनी, असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले, हे पाटील ह्या चावडीतला कुंटलखाना करू पाहत आहेत. एवढ्यात साताराचा खास पोलीस एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला. पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला. त्या हुकमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना 3 वेळा हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांनी दिला होता. तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ताडकन उडीच मारली. उशीर चावडीच्या खांबाला टेकून एकच बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला, ए लेका, रामोशा, पेंगत काय बसलायस? पळ, सारी मांग मोरं घालून ये, चल. त्याबरोबर रामोशी पटका सावरीत मांगवाड्याकडे निघाला. पाटलानं विजयी मुद्रेनं पंताकडे पाहिलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले. त्यांच्याकडे पाहत पाहतच पाटील पुन्हा ओरडला, ए रामोशा, येताना त्या तायना म्हाराला बी आण.